येस सर. बाय द वे, आपल्या लेक्चर्सवर बाहेरची मुलं लेक्चर करतात आणि प्लेस होतात, तुम्ही प्लेस का नाही होते? आपलं लेक्चर पॉवर बाय, एक जण पॉवर बाय डेव्हलपर म्हणून प्लेस झालाय ना, त्याने आपल्याकडून क्लास केले ना, काय ना काय ना, तो फ्रेंडचा फ्रेंड होता, त्या फ्रेंडने आपली प्लेलिस्ट त्याला दिली, त्यांनी ती प्लेलिस्ट केली आणि तो पॉवर बाय डेव्हलपर प्लेस झाला. बोला, मी तर काय पण कमी पडत नाही आज मला का? तो मुलगा पॉवर बाय डेव्हलपर प्लेस होऊ शकतो, मग तुम्ही काय नाही? तुमच्याकडे स्वतः मी आहे, आपले लेक्चर्स चालू आहे, लाईव्ह लेक्चर्स आहे, ऑफलाईन लेक्चर्स आहे, ऑनलाईन लेक्चर्स आहे, मग आपण का नाही? वाय, त्या पोराला आज 8.5 ते 9 लाखाचं पॅकेज मिळालेलं. सेम प्लेलिस्ट, त्याने प्लेलिस्टच्या बाहेर एक पण व्हिडिओ नाही बघितला. मला आज आपल्या स्टुडंट कडून कळते बाबा, त्या स्टुडंटने त्याच्या फ्रेंडला दिले आणि त्याचा फ्रेंड प्लेस झाला पॉवर बाय डेव्हलपर. आपलं कुठं चुकतंय? तो नाही झाला, त्याचा फ्रेंड झाला, तेच सांगतोय ना. आपला फ्रेंड आहे, त्यांनी त्याच्या फ्रेंडला प्लेलिस्ट दिली, त्यांनी ते सगळे लेक्चर्स केले आणि इंटरव्ह्यू द्यायला गेला, तो प्लेस होणार. फ्रेशर. बोल. सगळं आपल्या डॅक्सच्या बाहेर एक पण डॅक्स नाही विचारला, पहिले आहे पण एक पण क्वेश्चन बाहेर नाही विचारला, जे आहे ते सगळं आपण बघितलं तेवढंच. ना सगळी प्लेस झाले दिसले पाहिजे, आधीच सांगतोय, विदिन अ मंथ. गपचूप प्रॅक्टिस करायची, अप्लाय करायचं, रिझ्यूम घेऊन फिरायचं. काय आलं ना? आपल्या क्लासचे पोरं झाले, अजून एक झालंय डेव्हलपर म्हणून, ते आपल्याच क्लासचे, मुंबईची कंपनी, तिथं प्लेसमेंट मिळाली, अप्रेंटिसशिप मिळाली, पण 1 वर्षासाठी डायरेक्ट. काय आलं? सगळी झाली. सिरियसली आहे, काय नाही. ओके. मी काल एक एवढा भारी कोट वाचला ना, मी तो डायरेक्ट डेस्कटॉपलाच ठेवला माझ्या. काय वाचा तुम्हीच. काय समजते कोट मधून? डू इट बिफोर इट्स टू लेट, बिफोर युअर मॉम बिकम्स जस्ट अ मेमरी, ओके, बिफोर युअर डॅड स्टेप्स वेटिंग फॉर यू टू विन, स्टॉप्स वेटिंग फॉर यू टू विन, ओके. डू इट नाव और रिग्रेट फॉर एव्हर. एवढ्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा, तुमची आई आणि तुमचे वडील. दॅट्स इट. एवढा भारी कोट आवडला ना मला, डायरेक्ट मी ठेवला डेस्कटॉपला. हिट झाला मला हा कोट. आत्ता नाही तर कधीच नाही, एवढंच सांगतो. स्टार्ट करू आपण आपलं पॉवर बी. थोडेच कन्सेप्ट राहिलेत शेवटच्या. सगळ्यांचे पेजेस रेडी, प्रोडक्ट पर्यंत, एव्हरीवन. पेजेस जास्त थांबायचं नाही तर काय, कळालं ना? तुम्ही पण सगळे चौघे, जास्त दिवस नाही. आता start.
मिस्टर कुठे प्रसाद? ऑनलाईन करायचं स्टार्ट. इथपर्यंत रेडी सगळ्यांचं? प्रोडक्ट लुकअप पर्यंत, प्रोडक्ट समरी पर्यंत काय होतं मॅपचं? दिसत नाही का? हां, रिफ्लेक्ट नाही होते, सिंक नाही केलं. ओके, ठीक आहे. काय करायचं होतं मला, हे पण गोष्टी काय व्हायला पाहिजे, तिकडे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, राईट? जस्ट त्या व्हिज्युअलवर क्लिक करा. केलं क्लिक? ओके. देन कुठं होतं ते सिंक? व्ह्यूमध्ये होतं ना. हां, इथं सिंक स्लायसर म्हणून आहे. इथं सिंक स्लायसर, हे सिंक स्लायसरवर क्लिक करा. ओके, क्लिक केलं, इथं साईडला विंडो ओपन होती. हे बघा, साईडला विंडो ओपन होती. हे आयज बटन आपल्याला नाही ठेवायचे, म्हणजे हे स्लायसर तिकडे दिसलं पाहिजे का? म्हणजे एक व्हिज्युअल नाही दिसलं पाहिजे ना, फक्त गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे साईडचं दिसतंय रिफ्लेक्टचं, ॲरो आहेत, 2 ॲरो आहे, त्या दोघांना टिक करा जिथे जिथे तुम्हाला रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. केलं? डन तेजस. ऑप्शन येत नाहीये, त्या स्लायसरवर क्लिक कर. स्लायसरवर क्लिक केल्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये जा. नॉर्मल आपला स्लायसर घेतलाय मी. आडवं दिसते असं म्हणतंय. अरे दादूस, फॉर्मॅट पेंटरमध्ये जावा. ओके, स्लायसर सेटिंग आहे, स्लायसर सेटिंगवर क्लिक करा. इथं त्याची टाईल आहे, ड्रॉप डाऊन आहे अँड ऑल. मी फक्त टाईल सिलेक्ट केली, एक टाईल फॉर्मॅटमध्ये दिसतं. ओके, ठीक आहे, घेऊ पुढं. मी काय करतो, एक व्हिज्युअल घेतो, बार चार्ट म्हणून. ओके, किंवा कॉलम चार्ट कोणताही घेतो. एक कॉलम चार्ट घेतला. ओके, ह्या कॉलम चार्टमध्ये मी टोटल रेव्हेन्यू पास करतो. ओके, टोटल रेव्हेन्यू, मला टोटल रेव्हेन्यू वाय ॲक्सिसमध्ये. ओके, आणि मी पास करतो अगेन कॅटेगरी पास करतो, कॅटेगरी. ओके, प्रोडक्ट कॅटेगरीजमधली कॅटेगरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तिकडे लक्षात पडतं. ओके, कॅटेगरी वाईज काहीतरी आले. मला काय करावं लागतं दरवेळेस, माझं टोटल रेव्हेन्यू कॅटेगरी वाईज बघायचं असेल, कंट्री वाईज बघायचं असेल, दरवेळेस काय करावं लागेल, मला एक व्हिज्युअल क्रिएट करावं लागेल, राईट? त्या व्हिज्युअलला त्या फील्डमध्ये टोटल रेव्हेन्यू अगेन कॅटेगरी नेम, टोटल रेव्हेन्यू अगेन प्रोडक्ट नेम, टोटल रेव्हेन्यू अगेन कंट्री नेम, राईट? हे रिपिटेटिव्ह वर्क होतं. हे आपल्याला काय करायचं, कमी करायचं. काय करायचं, कमी करायचं. त्यामध्ये कन्सेप्ट यूज होती फील्ड पॅरामीटरची. काय यूज होती, पॅरामीटर्स. ओके, मॉडेलिंगमध्ये जावा, इथं न्यू पॅरामीटर म्हणून आहे, दिसतं सगळ्यांना? न्यू पॅरामीटर, त्या न्यू पॅरामीटरवर क्लिक करतो. 2 ऑप्शन, एक न्यूमेरिक रेंज आणि फील्ड्स. मला फील्ड्स यूज करायचे, ऑलवेज लक्षात ठेवा, फील्ड्स यूज करायचे. ओके, मी फील्ड्सवर क्लिक करतो. ओके, आता फील्ड्समध्ये आल्यानंतर इथं काहीतरी म्हणता येते. फर्स्ट काय विचारते, व्हेरिएबल ॲड्रेस विचारते, नेम विचारते. मी पॅरामीटरच देतो किंवा डायनॅमिक देतो, डायनॅमिक स्लायसर. डायनॅमिक स्लायसर नाव दिलं. आता तो इकडे ऍड अँड रेकॉर्ड फील्ड्स. आता तुम्हाला कशा वाईज फिल्टरिंग करायची, कंट्री वाईज करायची, कॅटेगरी वाईज करायची, राईट? ह्या 2 गोष्टी आता मी ह्या 2 गोष्टी देतो, कॅटेगरी वाईज अँड कंट्री वाईज. ओके, कॅटेगरी अँड कंट्री आपलं कोणते कोणते टेबलमध्ये? टेरिटरी लुकअप मध्ये काय, कंट्री. ओके, मी टेरिटरी लुकअपवर क्लिक करतो. इथं काय, कंट्री. त्या कंट्रीला सिलेक्ट करतो, आलं लेफ्ट साईडला. ओके, देन कॅटेगरी कशामध्ये, प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये. सो कॅटेगरी नेम लागेल, सिलेक्ट करतो. झालं सिलेक्ट, डन. अँड देन क्रिएट करतो. ओके, हे करतो, क्रिएट करतो. केलं क्रिएट. केलं.
क्रिएट झालं सगळ्यांचं. ओके, इथे काय ते स्लायसर्स सारखे ऑप्शन आहेत बघा, स्लायसर सारखे. एक आलं एक कंट्री आणि एक आलं एक कॅटेगरी नेम. मला कशा वाईज बघायचं होतं, कंट्री वाईज. मी कंट्रीला सिलेक्ट करतो. ओके, होतंय का? नाही होते अजून तरी, नाही होणार. आपण कारण का नाही होते, बिकॉज ह्या व्हिज्युअलमध्ये आपण पास केलाय का तो पॅरामीटर क्रिएट केलेला? नाही पास केला. जस्ट सिलेक्ट करा त्या व्हिज्युअलला, ज्या व्हिज्युअलला तुम्हाला अफेक्ट करायचंय. केलं सिलेक्ट? काय होतंय, जस्ट वेट म्हणजे सिलेक्ट केलं. एक्स एक्सिस मध्ये जो पॅरामीटर क्रिएट केलाय तो पास कर. ओके, पॅरामीटर त्याचं नाव आलं असं डायनॅमिक आपण क्रिएट केलं ना, डायनॅमिक. ओके, हे डायनॅमिक स्लायसर दिसते, त्या डायनॅमिक स्लायसरला पास करतो एक्स एक्सिस वर. केलं पास. अजून ही व्हॅल्यू सेम झाली का रिफ्लेक्ट ऑटोमॅटिकली? काय ते दिसतंय ऑस्ट्रेलिया कॅनडा. मी आता कंट्री कॅटेगरी सिलेक्ट करतो. आलं का कॅटेगरी ऑटोमॅटिकली? एकाच व्हिज्युअलमध्ये आपण मल्टिपल थिंग्स दाखवतोय. जे तुम्ही डिफरंट डिफरंट व्हिज्युअल यूज करून दाखवणार होते ते आपण कशामध्ये दाखवतोय, एकाच व्हिज्युअलमध्ये. आता मागे मी कंट्रीवर सिलेक्ट करतो, आलं कंट्री वाईज. अगेन मी कॅटेगरी नेमवर सिलेक्ट करतो, आलं कॅटेगरी वाईज. ह्याच्यामध्ये मी आता काय करतो, आपण प्रायोरिटी कस्टमर क्रिएट केलेत का ते ऍड करतो. ओके, काय ऍड करतो, प्रायोरिटी कस्टमर. जेव्हा मी त्या स्लायसरवर क्लिक करतो एक डॅक्स दिसतोय, इकडे बघा, 2 मिनिट. एक डॅक्स, डॅक्स काय म्हणतोय, डायनॅमिक स्लायसर इज इक्वल टू, फर्स्ट काय पास करतोय तो, कंट्री. देन नेम ऑफ, कोणत्या ह्याच्यामध्ये येतो टेबलमध्ये, प्रोडक्ट, सॉरी टेरिटरी लुकअप मध्ये, राईट. अँड देन दुसरी काय व्हॅल्यू असेल तर 0. देन अगेन कॅटेगरी नेम, राईट. फिल्टर आउट काय करायचं आपल्याला, कशा वाईज फिल्टर आउट करायचंय, कॅटेगरी नेम वाईज. त्यामुळे कॅटेगरी नेम. देन अगेन नेम ऑफ वापरले. नेम ऑफ म्हणजे काय, त्यामध्ये काय पास करायचं तुम्हाला, कशाच्या बेसवर ऑपरेशन करायचंय और कशाच्या बेसवर तुम्हाला फिल्टर करायचं, त्याला आपण नेम ऑफ म्हणतो. ओके, नेम ऑफ अँड जस्ट पास द कॅटेगरी. ओके, दिस इज युअर फील्ड पॅरामीटर. इम्पॉर्टंट कन्सेप्ट. व्हॉट इज फील्ड पॅरामीटर? फील्ड पॅरामीटर बेसिकली तुमचं जे रिपिटेटिव्ह वर्क असतं ते कमी करतं आणि एकाच व्हिज्युअल्समध्ये तुम्ही मल्टिपल व्हिज्युअल्स फिल्टर करू शकता. त्याला आपण म्हणतो फील्ड पॅरामीटर और मॅनेज पॅरामीटर. ओके, क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन सर अजून एकदा सांगा. ओके, ठीक. मी आता रिमूव्ह करतोय पॅरामीटर, ठीक आहे. आणि हे पण डिलीट करतो. मी एक व्हिज्युअल घेतो, कॉलम चार्ट नावाचं. ओके, काय घेतो, कॉलम चार्ट नावाचं. त्यामध्ये पास करतो जस्ट टोटल रेव्हेन्यू. पास केला टोटल रेव्हेन्यू. येईल. आता मला कंट्री वाईज टोटल रेव्हेन्यू बघायचा आहे. तुम्ही काय करणार त्यासाठी, बेसिकली काय करणार तुम्ही, कंट्री वाईज टोटल रेव्हेन्यू बघायचा असेल तर काय करता, एखादं व्हिज्युअल घेता. समजा मी एक कॉलम पाय चार्ट घेतो, तर पाय चार्ट मध्ये काय पास करणार, पहिल्यांदी कंट्री पास करणार. तुम्हाला काय बघायचं त्याचा, रेव्हेन्यू बघायचा आहे. आणि खाली अजून काय पास करणार, त्याचा टोटल रेव्हेन्यू. एक झाला व्हिज्युअल. सेकंड, मला माझ्या प्रायोरिटी कस्टमर वाईज बघायचं आहे. मला माझ्या प्रायोरिटी कस्टमर वाईज रेव्हेन्यू बघायचा आहे. तुम्ही अगेन काय करणार, एक व्हिज्युअल घेणार, कोणताही घेऊ शकता. आपण कॉलम चार्ट घेऊ, त्या कॉलम चार्टमध्ये अगेन त्या प्रायोरिटी कस्टमर पास करणार अँड टोटल रेव्हेन्यू पास करणार. बरोबर आहे, 2 झाले. अगेन मला बघायचंय माझं कॅटेगरी वाईज माझं टोटल रेव्हेन्यू बघायचं. तुम्ही काय केलं असतं, अगेन एक व्हिज्युअल घेतला असता, त्या व्हिज्युअलमध्ये अगेन कॅटेगरी नेम पास केलं असतं आणि अगेन टोटल रेव्हेन्यू पास केला असतं. बट हे जे रिपिटेटिव्ह टास्क आहे जर एकाच व्हिज्युअलमध्ये होत असेल तर हे इझी होईल. तुम्ही अजून व्हिज्युअल बिल्ड करू शकता, राईट. त्यासाठी यूज होतं फील्ड पॅरामीटर और मॅनेज पॅरामीटर. ओके, ते क्रिएट करण्यासाठी काय केलं, मी मॉडेलिंगमध्ये गेलो. ओके, मॉडेलिंगमध्ये गेल्यानंतर इथं न्यू पॅरामीटर म्हणून दिसते, त्या न्यू पॅरामीटरला क्लिक करतो. 2 ऑप्शन, एक न्यूमेरिक रेंज आणि फील्ड्स. मोस्ट ऑफ द यूज करायचं फील्ड्स. त्या फील्ड पॅरामीटरवर क्लिक करतो. ठीक आहे, फील्ड पॅरामीटरवर क्लिक केलं त्यानं तो विचारतोय नाव त्या पॅरामीटरचं, आणि डायनॅमिक स्लायसर देऊन टाकणार. डायनॅमिक स्लायसर दिला.
देन साईडला जेवढे टेबल्स असतील ते सगळे टेबल्स आले. बघा इथं राईटला सगळे टेबल्स. आणि हा काय विचारतो नेक्स्ट, सिलेक्ट फील्ड्स फ्रॉम द फील्ड सेक्शन. ओके, सिलेक्ट फील्ड्स फ्रॉम द फील्ड सेक्शन. मला कोणकोणते फील्ड्स पाहिजे होते, कशा वाईज फिल्टर करायचं होतं मला, एक कंट्री वाईज, एक कॅटेगरी वाईज, आणि एक काय होतं कॅटेगरी, कंट्री आणि प्रायोरिटी कस्टमर. ह्या 3 वाईज फिल्टर आउट करायचा होता डेटा मला. म्हणजे मला तिन्हीसाठी वेगवेगळे स्लायसर क्रिएट करायला लागले असते. बरोबर आहे ना, मला तिन्हीसाठी वेगवेगळे स्लायसर क्रिएट करायला लागले असते. पण मी एकाच स्लायसर मध्ये सगळं करतो. ओके, काय करतोय मी, एकाच स्लायसर मध्ये सगळे स्लायसर ऍड करतो. ओके, फर्स्ट काय करायचे मला, कंट्री नेम. कंट्री नेम कशामध्ये, टेरिटरी लुकअप मध्ये ऍड करतो. केलंय. देन प्रोडक्ट कॅटेगरी कशामध्ये, कॅटेगरी नेम कशामध्ये, प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये. राईट. आणि प्रायोरिटी कस्टमर कशामध्ये, कस्टमर लुकअप मध्ये. कुठे गेले. ओके, 3 स्लायसर जे आपण डिफरंट क्रिएट करणार होतो ते एकाच मध्ये ऍड केले, एकाच स्लायसर मध्ये ऍड केले. ओके, क्रिएट करतो. ओके, आता इथे काय स्लायसर सारखं ऑप्शन झाले, ओपन झाले. बघितले इथं स्लायसर सारखं ओपन झाले. इफ जर मी त्यात टिक केलं तर रिफ्लेक्ट होणार आहे का, ते नाही होणार. का नाही होणार, बिकॉज आपण तो फील्ड पॅरामीटर ह्या व्हिज्युअल मध्ये पास केलाय का, अजून नाही केलेला. ओके, हे रिफ्लेक्ट होण्यासाठी जो आपण फील्ड पॅरामीटर क्रिएट केलाय तो ह्या फिल्टर मध्ये, सॉरी तो ह्या व्हिज्युअल मध्ये पास करायचा. ओके, मी करतो त्या व्हिज्युअलला सिलेक्ट करतो आम्ही. ओके, केलं. जे काय आपण घेतले ते सगळे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, जे काय फिल्टर आउट करणार आहे आपण, कशा वाईज फिल्टर आउट करणार ते काय, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, टेक्स्ट फॉर्मॅट आहे. टेक्स्ट फॉर्मॅट कोणत्या ऍक्सेसवर असतो, नेहमी एक्स ऍक्सेसवर. राईट, त्यामुळे फील्ड पॅरामीटर काय करायचा, एक्स ऍक्सेसवर पास करायचं. केलं. त्यांनी ज्या व्हॅल्यू दिल्या फर्स्ट कशा वाईज दिल्या, कंट्री वाईज, बिकॉज कंट्री फर्स्ट. देन मी आता कॅटेगरी सिलेक्ट करतो. आलं कॅटेगरीज ऑटोमॅटिक, प्रायोरिटी कस्टमर सिलेक्ट. आलं प्रायोरिटी कस्टमर, लो प्रायोरिटी, मिड प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी आणि अदरवाईज ब्लँक असतं. ओके, ह्याला म्हणतो आपण मॅनेज पॅरामीटर्स. सर्व बेस्ट कन्सेप्ट आणि मोस्ट यूज होणारी कन्सेप्ट आहे मॅनेज पॅरामीटर्स. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर कसं क्रिएट करायचं. येस सर. ओके, सगळ्यांना नक्की. अभिषेक, अमर, दुर्गेश, कालय, Yes, sir. गिरीश, जागृती, कृष्णा, मंथन, Yes, sir. हो सर. येस सर. मेघा, निकिता, प्रसाद, हो सर. येस सर. ओके, प्रतीक, राहुल, साक्षी, सानिका, Yes, sir. श्रद्धा, सृष्टी, विकास, वृषाली. येस सर. चालेल सगळ्यांना. येस. वृषाली खूप दिवसातून जॉईन झाली का. कळालं यूज सगळ्यांना, मॅनेज पॅरामीटर कसं यूज करतो आपण. ओके, क्लिअर सगळ्यांना. खूप दिवसातून आली. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा आपण कसं यूज करतो आणि काय यूज करतो. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट जी तुम्हाला ना युट्यूबला भेटणार आहे ना कुठं भेटणार. ओके, एक लक्षात, साक्षी नंतर करा. नेक्स्ट कन्सेप्ट अशी ना, तुम्ही किती युट्यूब सर्च करा, किती काय करा, तुम्हालाही भेटणार. ओके, आता मॅप समरीमध्ये और कस्टमर समरीमध्ये काही जागा राहिली काही जागा, और समरीमध्ये काही जागा राहिली नाही राहिली, मला तरी स्लायसर यूज करायचे. मला कॅटेगरीचे स्लायसर यूज करायचे, प्रायोरिटी कस्टमरचे स्लायसर यूज करायचे, सगळे स्लायसर यूज करायचे. त्यासाठी यूज होतं बुकमार्क. आता बुकमार्क म्हणजे काय, तुम्ही एखादं इन्स्टा बघता, तिथे तुम्हाला एक पोस्ट आवडली, राईट, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेता स्क्रीनशॉट काढून, त्याला तुम्ही म्हणता बुकमार्क. ओके, एक स्क्रीनशॉट काढतो ना, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह झाली गोष्ट ती, त्याला म्हणतो आपण बुकमार्क. और तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट सर्च करता
आणि तुम्हाला ती वेबसाईट हवी, कंटिन्यू हवी, त्या साईडला स्टार असतो ना, तिथं तुम्ही क्लिक केलं तर काय येतं तिथं लिहून बुकमार्क, म्हणजे काय आली ती वेबसाईट सेव्ह झाली कायमसाठी. आणि तुम्ही काय करता त्या बुकमार्कवर जाता आणि ती वेबसाईटला सिलेक्ट करून सर्च करता, बरोबर. तेच बुकमार्क आपल्या पॉवर BI मध्ये पण यूज होतं. ओके, मला काय पाहिजे आता, मला स्लायसर यूज करायचे. ओके, सो त्यासाठी काय करतो मी, एक फिल्टर नावाचा लोगो इथे पुट आउट करतो. ओके, ऑलरेडी डाउनलोड केला आहे मी. इन्सर्टमध्ये जातो, इमेज, फिल्टर, फिल्टर. ओके, मला काय करायचं, जेव्हा मी ह्या बटनला क्लिक करेल तेव्हा ते स्लाइसर ओपन व्हायला पाहिजे. ओके, काय झालं पाहिजे, जेव्हा मी ह्या बटनला क्लिक करेल तेव्हा ते स्लाइसर ओपन व्हायला पाहिजे. ओके, मला आता स्लाइसर कुठेतरी दाखवायला लागतील, त्यासाठी मी यूज करतो शेप्स. ओके, काय यूज करतो, शेप्स. एक शेप घेतो मी रेक्टेंगल. ओके, त्या रेक्टेंगलच्या शेपला टाकतोय, त्याचा कलर ब्लॅक करून घेतो पूर्ण. शेप स्टाईल मध्ये जावा, फिल कलर आहे तो ब्लॅक करून, बॉर्डर पण ब्लॅक करून. मला काय दाखवायचं आता, त्याच्यावर काही स्लायसर ठेवायचे. ओके, मी इथून एक घेतो स्लायसर, फर्स्ट स्लायसर घेतो. फर्स्ट स्लायसर, त्या फर्स्ट स्लायसर मध्ये टाकतो कॅटेगरी नेम मध्ये, टाकलं काहीतरी बाईक एक्सेसरीज ब्लॅक वगैरे वगैरे काहीतरी आलं. अगेन एक स्लायसर घेतो मी, तो पण इकडे नेला. त्यामुळे पास करतो कंट्री नेम. केलं पास, काय ते कंट्री आहे एवढे, जेवढे कंट्री तेवढे. ओके, डन. मला काय करायचं, जेव्हा मी हे सिलेक्ट करेल तेव्हा हे गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली. ओके, मी आता एखादं सिलेक्ट करतो, क्लोथिंग होता ते रिफ्लेक्ट, बाईक्स होता ते रिफ्लेक्ट होतात, गोष्टी काय होतात ते रिफ्लेक्ट होतात. बट मला हे नको आहे आता. जेव्हा मी सिलेक्ट करेल ऑटोमॅटिकली बॅक जायला पाहिजे आणि फक्त व्हॅल्यूज दिसायला पाहिजे. ओके, आपल्याला जर बॅकला जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक बॅकचं बटन ऍड करावं लागेल. ओके, काय करावं लागेल, एक बॅकचं बटन. अगेन बटन्स मध्ये जाणार आणि बॅकचं बटन घेतो, बॅकचं बटन घेतो. आता करतो, हे तिघांना सिलेक्ट करतो, हे बटन, हे दोन व्हिज्युअल आणि हे कार्ड. ओके, हे केलं. वन, ऍक्शन चालू आहे बटनला. हे सगळे सिलेक्ट करतो एक साथ, काय नाही, कंट्रोल दाबायचं आणि सगळं सिलेक्ट करायचं. ओके, केलं सिलेक्ट. अगेन व्ह्यू मध्ये जातो आणि इथं बुकमार्क म्हणून ऑप्शन आहे, त्या बुकमार्कला क्लिक करतो जस्ट. जस्ट वेट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गेल्यानंतर व्ह्यू मध्ये गेल्यानंतर सिलेक्शनला ऑन करा. ओके, सिलेक्शनला ऑन करा. हे सगळे सेट केलेत आपण, 4 एक साथ सिलेक्ट केले, त्यांना हे झालंय म्हणजे थोडं काय म्हणतात त्याला, त्याच्यावर डार्क दिसतंय राईट. त्यांना सगळ्यांना करा ग्रुप बाय.
ग्रुप करा. ओके, काय करा, ग्रुप करा. आला ग्रुप काहीतरी. ओके, त्या ग्रुपमध्ये काय बटन आहे, स्लायसर आहे, शेप आहे, 2 स्लायसर आहे आणि 1 शेप. ओके, जेव्हा मी ह्या बटनला क्लिक करेल त्या कुठे जायला पाहिजे, हाईड व्हायला पाहिजे, राईट. ओके, इथं ग्रुपचं हे बटन दिसतंय, आईचं बटन, आईला क्लोज करतो. ओके, केलं क्लोज आईला. मी इथं ह्याला बुकमार्क करून घेतो. म्हणजे काय करतो, याचा स्क्रीनशॉट काढून घेतो. इथं आहे बुकमार्क, त्या बुकमार्कवर सिलेक्ट कर. केलं. मला एक बुकमार्क ॲड करावं लागेल, हाईड स्लायसर. केला, ऑटोमॅटिकली ॲड झालं. त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढला आणि तसंच ठेव. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट काढला, जस्ट रिनेम करतो मी हाईड म्हणून, हाईड स्लायसर. आता जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेल तेव्हा काय दिसायला पाहिजे मला, अगेन स्लायसर दिसायला पाहिजे. अगेन सिलेक्शनवर क्लिक करा. इथं आयचं बटन आहे, ते क्लोज कर. ओके, काय दिसतात ते स्लायसर दिसतात. अगेन याला बुकमार्क मध्ये ऍड कर. फर्स्ट काय झालं, हाईड स्लायसर झालं. ओके, आता काय ऍड होणार, शो स्लायसर. अगेन एक बुकमार्क ऍड करतो. ओके, बुकमार्क 2. काय म्हणणार मी याला, शो स्लायसर. 2 बुकमार्क तर क्रिएट झाले. आता काय करावं लागेल आपल्याला, जे बटन्स केले त्याला काय द्यावं लागेल, ऍक्शन द्यावं लागेल. म्हणजे बॅकवर जेव्हा मी क्लिक करेल ते कुठे जाणार, अगेन बॅक टू बेसिक्स. म्हणजे इथं स्लायसर दिसणार नाही मला. आणि जेव्हा मी तिथे ह्या बटनवर क्लिक करेल, जेव्हा मी ह्या फिल्टर बटनवर क्लिक करेल, जिथं आपण फिल्टर बटन दिले ते कुठे जाणार, मग शो स्लायसर कडे. आता करतो मी ह्याला ऍक्शन देतो. काय करणार मी ऍक्शन देण्यासाठी, जस्ट त्या बटनवर क्लिक करतो. केलं क्लिक, जाणार फॉर्मॅट पेन मध्ये. इथं ऍक्शन म्हणून त्या ऍक्शनला ऑन करतो. केलं, काय पाहिजे माझं, बुकमार्क. ते बुकमार्क आहे माझं, बुकमार्कला सिलेक्ट करतो. काय बुकमार्क तुझं, हाईड स्लायसर व्हायला पाहिजे. जर मी ह्या बटनला क्लिक केलं तर काय व्हायला पाहिजे, हाईड व्हायला पाहिजे, हाईड स्लायसर. ओके, डन. अगेन सिलेक्शनवर क्लिक करतो आणि हाईड करतो. अँड अगेन जेव्हा मी फिल्टर बटनवर क्लिक करतो तेव्हा काय व्हायला पाहिजे, शो स्लायसर. काय घेऊन कुठे जाणार, फॉर्मॅट पेन, ऍक्शन आणि अगेन बुकमार्क आणि डेस्टिनेशन काय असणार त्याचं, शो स्लायसर. ओके, डन. एवढं तर डन. आता काय करतो, जस्ट मी होवर करतो त्या बटनवर. होवर केलं, कंट्रोल क्लिक, आले स्लायसर. मी आता सिलेक्ट करतो ॲक्सेसरीज आणि फ्रान्स. काय ते व्हॅल्यू आले. ओके, अगेन बॅकवर क्लिक करतो. व्हॅल्यू जातात आहेत, थांबतात आहेत का, नाही थांबतात आहेत. जर तुम्हाला व्हॅल्यू थांबवायच्या असतील तर मी करतो, अगेन सिलेक्ट करतो, कंट्रोल क्लिक, आलं. बुकमार्कवर क्लिक करा अगेन. ओके, इथं राईटला 3 डॉट्स आहेत. ओके, 3 डॉट्स दिसतात. मी आता सिलेक्ट करतो ॲक्सेसरीज. ओके, आणि इथं बघतो 3 डॉट्सवर क्लिक करतो. मला काय पाहिजे, दिसायला पाहिजे, डेटा दिसायला पाहिजे. इथं डेटा एनेबल आहे, त्याला ऑफ करा. हाईड स्लायसर मध्ये पण डेटा एनेबल आहे, त्याला ऑफ करा. ओके, आता सिलेक्टेड व्हॅल्यू 906 काय ते दिसत आहे. अगेन इथं होवर करतो, क्लिक करतो, बॅक टू पेज. व्हॅल्यू रिफ्लेक्ट होतात आहेत का, होतात आहेत ना. जे काय आपण सिलेक्ट केले कॅटेगरी वाईज ते दिसतात. दिस इज द यूज ऑफ बुकमार्क. मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही युट्यूबला जा, तुम्ही चॅट जीपीटीला जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मिळणार नाही. हे माझा शब्द. जे एवढं कोणी चांगलं सांगितलं तर मला सांग. कळालं बुकमार्कचा एक्झॅक्ट यूज कसा करतो. ऑनलाईन क्लिअर का परत एकदा दाखवू, ऑनलाईन रिपीट करा. हो, बरं. मी डिलीट करून घेतो सगळं. येस, दाखवतो. मला काय करायचं होतं, स्लायसर द्यायचे होते कॅटेगरी नेमचे आणि कंट्री नेमचे. पण इथं स्पेस आहे का माझ्याकडे, नाही आहे स्पेस. मला त्या कुठेतरी एक स्पेस द्यावी लागेल. त्यामुळे मी सिलेक्ट करतो एखादं शेप सिलेक्ट करतो. ओके, काय करतो, एक शेप सिलेक्ट करतो, एक रेक्टँगल घेतो.
ठीक आहे, घेतला रेक्टेंगल. जस्ट वेट, मला ऍक्शन क्लोज करू दे. घेतलं, काय घेतलं, एक जस्ट शेप घेतला. त्या शेपमध्ये जस्ट त्याचं सगळं बॅकग्राऊंड ब्लॅक करून टाकतो. फिल कलर ब्लॅक आणि बॉर्डर पण ब्लॅक. मला काय करायचं आता, ते स्लाइसर दाखवायचे. राईट, काय करायचे, स्लाइसर दाखवायचे. ओके, अगेन जातो वीड पेन मध्ये. ओके, तिथून घेतो स्लाइसर. ओके, काय येतो, स्लाइसर. स्लाइसर अगेन एक स्लाइसर घेतो, ते पण इथे टाकतो. टाकला. काय काय करायचं, कशा बेसिसवर फिल्टर आउट करायचं, कॅटेगरी नेम आणि कंट्री नेम. आता लक्षात ठेवा, फक्त कॅटेगरी नेम कंट्री नेम डिफरंट असू शकतं, पण मला आता फक्त कॅटेगरी नेम आणि कंट्री वाईज फिल्टर आउट करायच्यात. ओके, मी फर्स्ट स्लाइसर मध्ये सिलेक्ट करतो कॅटेगरी नेम, केलं. सेकंड स्लाइसर मध्ये सिलेक्ट करतो कंट्री नेम. ओके, आले काहीतरी, इथं स्लाइसर सिलेक्ट झाला असं. ठीक आहे, आता ठेवा, ऍक्सेसरीज आली, त्या ऍक्सेसरीज आली, कुठे सिलेक्ट असं स्लाइसर. ठीक आहे. ओके, दोन आल्या, एक कॅटेगरी नेम आली आणि कंट्री आली. जेव्हा मी काहीतरी सिलेक्ट करेल, मला इथून कुठेतरी बॅकला जावं लागेल. राईट, मला इथून कुठेतरी बॅकला जावं लागेल. हे असंच ठेवून चालणार आहे का आपल्याला, नाही चालणार. त्यासाठी ते ऍड करा बटन्स. ओके, बटन कुठून ऍड करणार, इन्सर्ट मध्ये जाणार आणि बटन्स मध्ये इथे ऍड करणार तुम्ही बॅकचं बटन. ओके, केलं. डन, एवढं तर झालं. ओके, मला काय करावं लागेल, ह्या तिघांचं सिलेक्शन करावं लागेल, यांचा एक ग्रुप करावा लागेल. जेव्हा मी ग्रुप क्रिएट करेल, तो एकाच सिंक्रोनाइज मध्ये रन होईल. तर मी इथं ऍक्सेसरीज क्लिक करतो, सगळीकडे फिल्टर आउट करेल. तेव्हा मी ह्याचा ग्रुप करतोय, किंवा एक ग्रुप कर, त्या ग्रुपमध्ये सगळ्या व्हॅल्यू टाक. ओके, जे काही स्लाइसर केले, जे काही बटन केले, ते एकाच ग्रुपमध्ये टाक. ओके, सो मी काय करतो, सगळ्यांना एकसाथ सिलेक्ट करतो. कंट्रोल दाबायचा, प्रत्येक व्हिडिओवर क्लिक करायचं. कंट्रोल दाबलं, बटनवर क्लिक केलं, ऍक्शन चालू आहे. तर जस्ट वेट अ मिनिट, त्या ऍक्शन बंद करतो. ठीक आहे, सगळ्या व्हिज्युअलला काय करा, एकसाथ सिलेक्ट करा. फर्स्ट बटन केलं, देन कॅटेगरी म्हणजे स्लाइसर, दोन्ही स्लाइसर आणि तो व्हिज्युअल केलं, क्लिअर. मग काय करायचं, सगळ्यांचा ग्रुप करायचा आहे. सगळ्यांचा ग्रुप करायचा असेल तर कुठे जाणार तुम्ही, व्ह्यू टॅबमध्ये. बरोबर आहे, इथं सिलेक्शन म्हणून एक ऑप्शन आहे, त्या सिलेक्शनवर क्लिक करा. केलं क्लिक. जे काही मी सिलेक्ट केलेले एकसाथ त्यांचं आलं, शेडेड झालंय, ते लाईट आहे का नाही, शेडेड आहेत सगळे. ओके, मी करतो त्यांचा ग्रुप करतो. ग्रुप क्रिएट झाला. डन, एवढं झालं. आता मला काय करावं लागेल, जर मी ह्या बटनवर क्लिक केलं तर कुठे जायला पाहिजे, बॅकला. आणि जर फिल्टर बटनवर क्लिक केलं तर कुठे जायला पाहिजे, शो स्लाइड्स. ओके, ठीक आहे. मला शो स्लाइसरसाठी ही गोष्ट दिसायला पाहिजे. जेव्हा मी शो स्लाइसर करेल तेव्हा मी ही गोष्ट दिसायला पाहिजे. तेव्हा ऑप्शन येतो बुक मार्क्सचा. राईट, म्हणजे मला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. असं लक्षात ठेवा, मला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. जेव्हा मी त्या बटनवर क्लिक करेल तो नॅव्हिगेट होईल शो स्लाइसर. ओके, सो काय करतो, याचं बुकमार्क करून घ्या. काय करणार, बुकमार्क केलं. बुकमार्कवर क्लिक केलं, व्ह्यू मध्ये बुकमार्क, त्या बुकमार्कवर क्लिक करतो. ओके, इथं ऍड म्हणून आहे, ऍड करतो. हे काय दिसतंय तुम्हाला, स्लाइसर दिसतोय फक्त, त्यामुळे ह्याचं रिनेम करतो शो स्लाइसर. ओके, शो स्लाइसर. डन, म्हणजे मी त्या बटनची वर्किंग झाली, म्हणजे फिल्टर बटनची वर्किंग झाली. आता मला वर्किंग कशाची करायची, या हाईड बटनची, बॅक बटनची. त्यासाठी सिलेक्ट करायचं आय बटन. जर मी ह्या बटनवर क्लिक केलं तर कुठे जायला पाहिजे, अगेन कुठे जायला पाहिजे, फिल्टर बटनावर, सिंपल फिल्टर बटनावर. सो हाईड करा. आता काय करा, हाईड करा.
केला आहे. अगेन अशी काहीतरी स्क्रीन दिसते. आता जेव्हा मी त्या बॅक बटनवर क्लिक करता इथं जायला पाहिजे. मग ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवायला पाहिजे आपण, राईट. अगेन बुकमार्क ऍड करा. त्या बुकमार्कचं नाव काय? हाईड स्लायसर. जस्ट केले 2 क्रिएट. ओके, आता काम काय राहिलं आपलं? बटन्सला ऍक्शन दे. ओके, फर्स्ट बटन कोणते? फिल्टर बटन. जेव्हा मी या फिल्टर बटनला क्लिक करेल तो कुठे जाणार? स्लायसरकडे, सगळ्या स्लायसर्सकडे जाणार. त्या फिल्टर बटनवर क्लिक करतो. केलं? त्याला ऍक्शन आहे का आत्ता कोणतं? नाही. इथं ऍक्शन म्हणून आहे. त्या बटनवर क्लिक केलं आणि फॉर्मॅट पेंटरमध्ये गेलं. इथं ऍक्शन म्हणून त्या ऍक्शनला ऑन करतो. केलं ऑन. देन तो टाईप विचारतो. टाईप कोणता आहे आपला? नॅव्हिगेशन नाही. कोणता आहे? बुकमार्क. कोणता आहे? बुकमार्क. आपल्याला एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचंय का? नाही जायचं. आपल्याला त्याच पेजमध्ये रिफ्लेक्ट करायच्या गोष्टी, त्यामुळे कोणता? बुकमार्क. सिलेक्ट केला बुकमार्क. देन डेस्टिनेशन काय पाहिजे? ह्या बटनला जर क्लिक केलं तर कुठं पाहिजे? तो कुठे गेला पाहिजे? शो स्लायसर. डन. एवढं क्लिअर? ओके, त्या बटनला क्लिक करतो. करू क्लिक, कंट्रोल क्लिक. जस्ट वेट. सर माईक म्यूट झालाय. नाही झालं. चालू आहे. 2 मिनिट. कंट्रोलच नाही होतं क्लिक. अगेन मी हे करतो, बटन घेतोय, रिमूव्ह करतो बटनला आणि अगेन बटन घेतो. बटन कुठून घेणार? इन्सर्ट मध्ये जाऊन इमेज. तुम्ही जर हे इंटरव्ह्यूला करून दाखवलं ना तर हसत हसत तुम्हाला गेल. बटनचा काय द्यायचं? आता मला ऍक्शन द्यायचं. ऍक्शनवर क्लिक करतो. देन बुकमार्क. डेस्टिनेशन त्याचे काय पाहिजे? शो स्लाइस. अगेन होवर करतो. क्लिक का नाही होते? मागाशी तर होत होतं. हा, कशाला? ग्रुप बायला चालू केलं ना आपण. नाही त्याचा काही यूज, त्याचा काय नाही उपयोग होणार नाही असं का? अरे ते 2 ग्रुप तयार आहेत त्यामुळे कन्फ्यूज होतोय. ओके, आपला ग्रुप 2 आहे ना, आय थिंक तो डिलीट करतो, अनग्रुप करतो. पहिला स्लायसर होता ना त्यामुळे तो हे करतोय. वेट, जस्ट वेट. मी लाईक अनग्रुप करतोय सर. किती काला झालं. वेट, परत क्रिएट करतो मी. जस्ट वेट.
सांगा तुम्हीच पटपट स्टेप्स, मीच करतो फास्ट तुमच्या मागे. सांगा स्टेप. फर्स्ट स्टेप सिलेक्ट काय शेप. फर्स्ट काय करतो, शेप सिलेक्ट करतो. नेक्स्ट स्टेप बोला. स्लाइसर्स. ओके. नेक्स्ट स्टेप स्लाइसर्स. एकच स्लाइसर घेतो आता, 2 नाही घेतो. कंट्रीचा टाकता येतो. डन. नेक्स्ट स्टेप डायरेक्ट ऍक्शन बटन. आधी बॅक बटन, राईट. बॅक बटन. ओके. नेक्स्ट डायरेक्ट ऍक्शन. राईट. काय करावं लागेल, आधी सिलेक्ट करावं लागेल आपल्याला सगळे स्लाइसर. कंट्रोल सही करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. केलं सिलेक्ट. केलं सिलेक्ट. देन काय करायचं, व्ह्यू मध्ये जाऊन सिलेक्शन. देन ग्रुप करावं लागेल, राईट. ग्रुप. डन. नेक्स्ट ग्रुप पर्यंत झालं. नेक्स्ट बुकमार्क. आपल्याला काहीतरी हाईड अँड शो करायचं ना, त्यामुळे काय करावं लागेल, बुकमार्क्सला सिलेक्ट करतो. पहिला जो हा बुकमार्क दिसतोय तो कोणता आहे, तो शो वाला आहे. मी तर काय करतो, ऍड करतो बुकमार्क. ठीक आहे. बुकमार्कला रिनेम करतो शो स्लाइसर. नेक्स्ट आय बटनवर क्लिक करा. मला तो हाईड पण व्हायला पाहिजे. आय बटनवर क्लिक करतो. ओके. हा जो झालाय तो काय, हाईड स्लाइसर. अगेन एक बुकमार्क ऍड करा. देन आता नेक्स्ट स्टेप काय राहिली, बटन्सला ऍक्शन देणं. काय राहिली, बटन्सला ऍक्शन. ओके. मी फिल्टर बटनवर क्लिक करतो. फिल्टर बटनला ऍक्शन काय ना, शो स्लाइसर. त्याचा टाईप कोणता आहे, बुकमार्क. ओके. देन डेस्टिनेशन काय असेल त्याची, शो स्लाइसर. ओके. होवर करतो, कंट्रोल क्लिक करतो. आणि ह्याला बटन कोणतं आहे, बॅक बटनला ऍक्शन कोणतं आहे, हाईड स्लाइसर. ह्याला पण एक देऊन टाकतो. ओके. अगेन ऍक्शन ऑन, टाईप बुकमार्क. कुठे जायला पाहिजे ते, हाईड स्लाइसर. ह्याला सिलेक्ट करतो. गेलं. दॅट्स इट. दिस इज अ ॲडव्हान्स आणि मोस्ट युजफुल टॉपिक. कळालं कसं करायचं, बुकमार्कचं यूज कळालं. ते बेसिकली बुक करतं ते, म्हणजे आता तुम्ही एखादी वेबसाईट करते, जर स्टारवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू दिसणार आहे ना, तेच इथं पण. ओके. क्लिअर नक्की. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना. हो सर. सगळ्यांना एव्हरीवन. अभिषेक, अमर, हो सर. दुर्गेश, गिरीश, येस सर. हो सर. जागृती, कल्याणी, कृष्णा म्हणतात. येस सर. येस सर. मेघा, सर. निकिता, प्रसाद, हो सर. येस सर. प्रतीक, प्रियंका, साक्षी, सानिका, येस सर. येस सर. श्रद्धा, सृष्टी, विकास, वृषाली. येस सर. येस सर. कसं करायचं हे कळालं, कधी यूज करायचं हे कळालं. एवढंच. सो आपले सगळे पॉवर बीआयच्या कन्सेप्ट इथं संपलेले आहेत. आता उद्या आपल्याला बघायची रो लेवल सिक्युरिटी, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ पॉवर बीआय.
रो लेवल सिक्युरिटी. ओके, ऑनलाईन आत्तापर्यंत क्लिअर आहे सगळं? स्मिता, हर्षदा, नक्की नक्की, साक्षी, तेजस, ऑनलाईन सगळ्यांना क्लिअर आहे आत्तापर्यंत? अरे बोला. येस सर. एकालाच क्लिअर आहे का? बाकीच्या? तुमचं नाव घ्यावं लागतं का रे दरवेळेस ऑनलाईन? Yes, sir. हो सर. येस सर. क्लिअर आहे ना? पुढे आज ह्याची फक्त प्रॅक्टिस करा. Yes, sir. फील्ड पॅरामीटर बघा काय आहे, आपण जे बुक मार्क्सचं यूज करत ते काय ते एकदा चेक करा. ओके, मी व्हिडिओ अपलोड करेल, फक्त बघा कसं करतो. ओके, एकदा प्रॅक्टिस करा, एकदा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. फक्त एकदा प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्ही बाय डॅक्सची चान्स प्रॅक्टिस कशी करायची? डॅक्सची प्रॅक्टिस मी जेवढे क्वेश्चन दिलेत तेवढे खूप आहेत, सफिशियंट. डिफरंट डेटा सेटवर प्रॅक्टिस करायची डॅक्सची. घेऊ ना आपण, उद्या घेऊ ना. एक डेटा सेट आणतो आणि डॅक्स क्वेश्चन. चालेल? ऑनलाईन सगळ्यांना चालेल? हो सर. हो चालेल. येईच तर उद्या. आपण डॅक्सची प्रॅक्टिस करू. सगळे डॅक्स आपले ॲग्रेटेड फंक्शन, टेक्स्ट फंक्शन, इटरेटिव्ह फंक्शन, क्या देन कोणतं राहिलं, टाइम इंटेलिजन्स फंक्शन, टाइम फंक्शन, सगळ्याची प्रॅक्टिस करू. ठीक आहे? हो उद्या सर. प्रॅक्टिसच घ्यायची का? परवा घेतला तर रो लेवल काय करायचं? चालतंय प्रॅक्टिस ऑनलाईन? काय चालतं तुम्हाला? कन्सेप्ट घेऊन एंडला प्रॅक्टिस घेतली. काय 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 आधी न्यू कन्सेप्ट सुरू करू, एंडला प्रॅक्टिस पूर्ण. ओके ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम. 2 लेक्चर जातील रो लेवल सिक्युरिटीचा. 2 लेक्चर आहे. सेटअपलाच आपल्याला 1 दिवस जाईल आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण त्या कन्सेप्टला कसं यूज होतो, काय होतं. ठीक आहे, ओके देन टाटा, बाय बाय, भेटूया उद्या थँक्यू सर. 11:45. वेट अटेंडन्स घेऊ द्या. सेम कालचे कोणी आहे का ग्रुपमेट? जावा ना, एवढी नाव बघ ना, चेक कर फक्त, आहे तेच नाव टाकायचे. कॉपी कर फक्त, कॉपी पेस्ट. हीच असते सगळी, कर कॉपी पेस्ट डायरेक्ट, तेच टाक आहे ते. हां तेच. आज कोण नवीन आहे का? स्मिता आहे फक्त, तिचा ॲड. दुर्गेश ऑफलाईन का नाही? ते अमर आला की नाही गावावरून? दुर्गेश हा सर, उद्यापासून येतोय. ओके. अमर नाही सर. अजून गावाला आहे का? बास की बाबा, किती? ओमकार नाही ना? ओमकार प्रसाद आज ऑनलाईन? हो सर. का रे, काय विषय गेला काय कुठं? रोड जाम होता सर. रोड जाम होतं का? मला वाटलं गेला सकाळी सकाळीच. ओके ठीक आहे, चला झाले सगळ्यांचे अटेंडन्स. ठीक आहे गाईस, जाऊ शकता ऑनलाईन. बाय बाय.